नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण पाहणार आहे मार्केटमध्ये आज गॅप ओपनिंग नंतर मार्केट बघू शकता एकदम हाय प्राईजला सस्टेन आहे. याचं कारण काय आहे, मागची सायकोलॉजी काय आणि ऑप्शन चेनमधला डाटा कशा प्रकारे बदल होत आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केली तर नक्की करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, बघू शकता आजचे 22 डिसेंबर आणि दुपारचे बघू शकता किती वाजलेले आहे, 1:11 झालेले आहे. मार्केटमध्ये आज गॅप ओपनिंग मिळालेलं आहे आपल्याला या ठिकाणपासून 90 पॉईंटच्या जवळपास. तर या ठिकाणी मार्केट गॅप ओपनिंगनंतर सकाळी जे आपण एक लाईव्ह मार्केटमधला डाटा रिअल बघितला होता, त्यानुसार आपलं पहिले सांगितलं पहिल्या 5 मिनिटामध्ये जर ही कॅन्डलचं चांगल्या प्रकारे बुलिश क्लोज जर झाली तर शॉर्ट कवरिंगमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये तुम्हाला अपसाईडलाच मोमेंटम पाहायला मिळेल. परंतु वरती जाताना 26,100, 26,150, 26,200 हे आपल्याला थोडेसे मल्टिपल रेजिस्टन्स या ठिकाणी पाहायला मिळणार असं सुद्धा आपण सांगितलं होतं. तर त्यामध्ये बघू शकता आहे या रेजिस्टन्सवर कंटिन्युअस प्राईस रिएक्शन घेऊन कंटिन्यू डाऊन साईडला येत आहे. परंतु 26,000चा पुन्हा तो 26,100चा सपोर्ट घेत आहे. परफेक्टली या लेवलपासून आल्याच्यानंतर पुन्हा येथे सपोर्ट येत आहे, पुन्हा रिजेक्शन घेत आहे. आता हे कशामुळे होत आहे आणि याच्या मागचं सायकोलॉजी, याच्यामधला डाटा कशा प्रकारे बदलतो याबद्दल थोडंसं ऑप्शन चेनमध्ये बघूया. कारण सकाळचा डाटा आणि आताचा डाटा खूप त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. त्या संदर्भात सकाळचा जो व्हिडिओ टाकलेला आहे याच्या अगोदरचा, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की मार्केट ओपनिंगच्या अगोदर डाटा कसा होता मार्केट ओपन झाल्याबरोबर आणि सध्याच्या कंडिशनला बघू शकता किती होत आहे. आता सध्या बघूया ऑप्शन चेन आपण. तर बघू शकता सध्या निफ्टीची ऑप्शन चेन आणि या निफ्टीच्या ऑप्शन चेनमध्ये जबरदस्त डाटा आहे. आता ही ऑप्शन चेन बघण्यास एवढी जबरदस्त आहे सध्याच्या कंडिशनला की तुम्ही असा डाटा आतापर्यंत कधी बघितला नसेल आणि अशा प्रकारचे चेंजेससुद्धा तुमच्या कधी लक्षात आले नसेल. तर याबद्दल तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ऑप्शन चेन संदर्भात. तर ऑप्शन चेनमधून तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग कशा पद्धतीने केले जाते आणि कशा प्रकारचे कॉन्फिडन्स आपल्याला बिल्डअप होतो ही ऑप्शन चेनमधून समजते. तर सर्वात पहिले बघू शकता आपली करंट मार्केट प्राईस किती आहे, 26,140. निफ्टी किती चालू आहे, 26,140. म्हणजे आपण 26,100च्या वरती ट्रेड करत आहे आणि 26,200च्या खाली ट्रेड करत आहे. आपल्याला मार्केटमध्ये गॅप ओपनिंग कुठून मिळालेलं आहे तर बघू शकता आपल्याला थोडंसं प्रिव्हियस प्राईस तुम्हाला दाखवते मी. तर यामध्ये बघू शकता आपलं 25,950 ते 26,050च्या जवळपास आपल्याला प्राईस ओपनिंग मिळालेलं आहे. तर या ठिकाणी म्हणजे आपण समजू शकतो की 25,950 पासून या प्राईसपासून आपल्याला गॅप ओपनिंग मिळालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी जो पहिला रेजिस्टन्स होता आपला 26,000चा रेजिस्टन्स होता कालच्या शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, हा कुठला होता, हा एक रेजिस्टन्स होता या ठिकाणी आपल्यासाठी. आणि 25,900 हा एक सपोर्ट होता. या लेवलपासून आपल्याला गॅप ओपनिंग मिळालेला आहे. ठीक आहे. हा या ठिकाणी एक सपोर्ट होता 25,900चा आणि 26,000चा रेजिस्टन्स होता. म्हणूनच मार्केट 25,950ला क्लोजिंग झालं होतं. तर जसंही मार्केट 26,050च्या वरती ओपन झालं आणि या प्राईसच्या वरती सस्टेन राहायला सुरुवात झाली, या कंडिशनला काय झालं, कॉल रायटिंगमध्ये बघू शकता. सकाळी आपण सांगितलं होतं की डाटा कशा प्रकारे बदल होणार आहे आता मार्केट गॅप ओपनिंगच्या नंतर. तर या ठिकाणी बघू शकता जबरदस्त कॉल रायटिंग झालेली आहे. या ठिकाणचा सर्व डाटा निगेटिव्हमध्ये कन्वर्ट झालेला आहे. दिसून येत आहे तुम्हाला, बघा हा डाटा सर्व निगेटिव्हमध्ये कन्वर्ट झाला. म्हणजे या ठिकाणी आहेत त्या पोझिशन कमी झालेल्या आहेत. ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीच्या पोझिशन तयार केल्या होत्या, ह्या पोझिशन या ठिकाणी कमी झालेल्या आहे. आणि याच गोष्टीचा फायदा घेत 26,000 आणि 26,100 या ठिकाणी बघू शकता. 26,000वर पुट रायटिंग 2,40,00,000 जवळपास या ठिकाणी आजच्या डेटमध्ये 1,45,00,000. 26,050ला या ठिकाणी डाटा बघू शकता 1,40,00,000. 26,100 आता लगेच लागूनच असलेला सपोर्ट आहे, तो 3,14,00,000 आणि 2,95,00,000 पोझिशन या ठिकाणी तयार झालेली आहे. एवढा डाटा तुम्हाला पुट कॉल साईडला दिसते का बघा तुम्ही. टोटल ओपन इंटरेस्टमध्ये तरी तुम्हाला दिसते का, जेवढा या ठिकाणी ओवाय चेनच्या कॉलमध्ये डाटा आहे तेवढा तुम्हाला टोटल ओपन इंटरेस्टमध्ये सुद्धा दिसत नाही या कॉल रायटिंगमध्ये आहे. म्हणून ही प्राईस 26,100ला एकदम परफेक्टली होल्ड करण्याचं कारण काय आहे, तर 26,100वर 26,100च्या या स्ट्राईक प्राईजवर बघू शकता 3 करोड प्लस डाटा या ठिकाणी टोटल पोझिशन तयार झालेली आहे. आणि आजच्या डेटमध्ये 2,95,00,000 एवढा डाटा या ठिकाणी पोट रायटिंगच्या मार्फत तयार झालेला आहे. आणि कंटिन्युअस 26,000 आणि 26,100 या दोन्हीही स्ट्राईक प्राईजवर जे रेजिस्टन्सचं काम करत होत्या, या स्ट्राईक प्राईज आता सध्या रिक्समध्ये चालू आहेत. कुठल्या, ही 26,000ची एक स्ट्राईक प्राईज आणि 26,100ची. कारण मार्केट 26,150ला चालू आहे, म्हणजे या प्राईजच्या वरती चालू आहे आणि मार्केट कंटिन्युअस हाय प्राईजला एकदम सस्टेन आहे. म्हणजे ह्या सर्व पोझिशन सध्या रिक्समध्ये चालू आहेत.
ह्या सर्व पोझिशन काय सध्या रिस्कमध्ये चालू आहे. म्हणजे हे काय करतात, या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंग करतायत. सर्वात पहिले यांनी काय केलेलं आहे, कॉल ऑप्शन शॉर्ट केलेले आहेत. ठीक आहे, कॉल ऑप्शन शॉर्ट करून काय केलं आहे, मंदीची पोझिशन केलेली आहे. यांना काय पाहिजे होतं, मार्केटमध्ये मंदी व्हायला पाहिजे होती किंवा यांच्या या लेवलच्या खालती राहायला पाहिजे होतं. परंतु मार्केटमध्ये काय झालेली आहे, तेजी झालेली आहे. तेजीमुळे काय होत आहे की या ठिकाणच्या सर्व पोझिशन ह्या सर्व रिस्कमध्ये आलेल्या आहेत. या सर्व रिस्कमध्ये आल्या असल्यामुळे यांना आपले शॉर्ट कव्हर करावं लागतील. तर जेव्हा हे शॉर्ट कव्हर करतात तेव्हा ॲटोमॅटिकली कॉल ऑप्शन बायमध्ये यांच्या पोझिशन कन्वर्ट होतात. तर या अशा कंडिशनमध्ये मार्केटमध्ये तुम्हाला तेजी पाहायला मिळते. आता हे झालं कॉल साईडला. आता पुट साईडचा डाटा बघूया. पुट साईडला यांनी काय केलेलं आहे, पुट ऑप्शन शॉर्ट सेल केलेले आहेत. यांनी काय केलेलं आहे, पुट शॉर्ट केलेले आहेत. ठीक आहे, पुट शॉर्ट करून काय केलं आहे, तेजीची पोझिशन तयार केलेली आहे. यांना काय पाहिजे होतं, पुट शॉर्टच्या मार्फत यांनी तेजीची पोझिशन तयार केलेली आहे आणि मार्केटमध्ये तेजी होत आहे. म्हणजे यांच्या पोझिशन काय आहे, सध्या प्रॉफिटमध्ये चालू आहे. तर त्यामुळे काय आहे की हे सध्या प्रॉफिटेबल असल्यामुळे हे चांगल्या प्रकारे आपल्या पोझिशन आणखी त्याच्यामध्ये वाढ करत आहेत. यामुळेच मार्केटमध्ये हे तुम्हाला प्राईस एकदम कंटिन्युअस हाय प्राईजला या डाटामुळे प्राईस एकदम हाय प्राईजला सस्टेन होताना दिसत आहे. हे आजच्या खरं तेजीचं कारण की यामध्ये शॉर्ट कव्हरिंग आणि फ्रेश बाईंग या दोन्ही गोष्टी एकाच कंडिशनला झालेल्या आहे यामुळे. तर मित्रांनो, ऑप्शन चेनमधला जो काही डाटा आता तुम्हाला मी दाखवलेला आहे, याच्यामधले तुम्हाला कुठल्या गोष्टी चांगल्या वाटल्या आणि यामधली सायकोलॉजी कशा प्रकारे चेंज होते याबद्दल तुमचे मत नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. तर बघूया चार्टवर थोडंसं. आता या ठिकाणी बघू शकता 26,000 हे चार्टच्या नुसार थोडंसं आपण या ठिकाणी हा जो रेजिस्टन्स आहे हा थोडासा प्रिव्हियस डाटाच्या नुसार घेतला जातो. यामध्ये थोडासा चार्ट तुम्हाला छोटा करून दाखवते कारण आपल्याला ऑप्शन चेन बरोबर थोडंसं टेक्निकल चार्टचा सुद्धा वापर घ्यायचा आहे. तर हा रेजिस्टन्स घेण्याचं कारण काय, तर या ठिकाणी बघू शकता हा एक थोडंसं सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम या ठिकाणी केलेलं आहे. हा या ठिकाणी मार्केटमध्ये सपोर्ट घेतला. या ठिकाणी जो आपला सपोर्ट आहे, जो पहिल्यांदा सपोर्ट आहे तो नंतर रेजिस्टन्स तयार होईल किंवा जो रेजिस्टन्स आहे तो सपोर्टचं काम करेल. तर हा बघू शकता हा सपोर्ट या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी मार्केट रिव्हर्सलला येऊन पुन्हा रिकव्हरी दिलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी रेजिस्टन्सचं काम केलेलं आहे कारण मार्केटमध्ये बघू शकता कंटिन्यू या प्राईसला जाऊन डाऊन साईड आलेला आहे प्रत्येक वेळा. म्हणजे हा एक कुठे ना कुठे सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करत आहे. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे या ठिकाणी रेजिस्टन्सचं काम केलं त्याचप्रमाणे आता सध्याच्या कंडिशनला या ठिकाणी रेजिस्टन्सचं काम करत आहे. परंतु हा रेजिस्टन्स ब्रेक होण्याच्या तयारीमध्ये आहे कारण की ऑप्शन चेनमधला जो डाटा आहे 26,100वरचा हा शॉर्ट कव्हरिंग आणि फ्रेश बाईंगमध्ये कन्वर्ट होत आहे. कारण या ठिकाणी 3 करोडच्या प्लस पोझिशन तयार झाल्या 26,100वर. म्हणून हा चांगल्या प्रकारचा एक स्ट्रॉंगली सपोर्ट तयार झालेला आहे. आता ही लेवल या लेवलच्या वरती जर सस्टेन झालं मार्केट तर 26,200पर्यंत आपल्या सहज टार्गेट मिळू शकते आणि या ठिकाणी गेल्याच्या नंतर प्रॉफिट बुकिंगची दाट शक्यता आहे. कारण पुन्हा हा रेजिस्टन्स लेवल सेलिंग झोन तयार झालेला आहे. हा रेजिस्टन्स आलेला आहे. हा रेजिस्टन्स आला आहे आणि ऑप्शन चेन डाटानुसार आपला सेलिंग झोनसुद्धा आहे आणि मल्टिपल रेजिस्टन्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. हा रेजिस्टन्स आहे म्हणजे वरच्या प्राईजला जसंही जाऊ आपण या ठिकाणी हाय प्राईजला आपल्याला पोझिशन हलक्या होताना दिसून येईल. तर अशा प्रकारचं मोमेंटम ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आपल्याला नेहमी ऑप्शन चेन आणि कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्नच्या हिशोबाने पाहायला मिळतात. तर या दोन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन करून तुम्ही नेहमी ट्रेड करा. तुम्हाला चांगल्या प्रकारे याच्यामध्ये टार्गेट पाहायला मिळेल आणि कॉन्फिडन्स जो पाहिजे तो ऑप्शन चेनमधून येईल तुम्हाला. नेमकं मार्केटमध्ये तेजी किंवा मंदी होण्यामागचं कारण काय आहे हे याच्यामधून तुम्हाला स्पष्ट लक्षात येईल. तर अशा प्रकारचं मोमेंटम आपल्याला ऑप्शन चेनमध्ये आणि चार्टवर पाहायला मिळते. थोडंसं PCR डाटा बघूया. PCR कशा प्रकारचा बदल झाला आहे तो. तर सध्याच्या कंडिशनला बघू शकता PCR 1.46 म्हणजे PCRसुद्धा हायर प्राईजला आपल्याला आलेला आहे. PCR 1.6पर्यंत गेल्याच्या नंतर निश्चितच मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग होईलच कारण एक मर्यादा मार्केटची राहते. तर या ठिकाणी मार्केट काय या लेवलपर्यंत गेल्याच्या नंतर म्हणजे 26,200पर्यंत गेल्याच्या नंतर PCRसुद्धा 1.6पर्यंत जाईल आणि या ठिकाणी रेजिस्टन्स आणि आपल्या ऑप्शन चेनमधलं ह्या ज्या काही पोझिशन आहेत तेजीच्या, ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीच्या पोझिशन तयार केलेल्या आहे, ह्या 26,200ला मार्केट गेल्याच्या नंतर प्रॉफिट बुक करेल कारण या ठिकाणी थोड्याशा पोझिशन आता चांगल्या प्रकारे तयार झालेल्या आहेत. हा 26,150 ते 26,200 हा सेलिंगचाच एरिया तयार झालेला आहे. फक्त या ठिकाणचे पोझिशन कमी व्हायचे आहे आणि अदर सेक्टरमध्ये सुद्धा या ठिकाणी सपोर्ट मिळत आहे. फक्त आता वरच्या बाजूला गेल्याच्या नंतर मार्केटमध्ये वरच्या बाजूला तुम्हाला या हायर प्राईजला तेवढ्यात नाही, तुम्हाला थोडंसं या ठिकाणी सेलिंग किंवा प्रॉफिट बुकिंग ज्याला आपण म्हणू शकतो या ठिकाणी निश्चितच पाहायला भेटेल तुम्हाला या लेवलवर कारण हा सेलिंग झोन तयार झालेला आहे. तो या ठिकाणचा आहे फर्स्ट रेजिस्टन्स, हा सेकंड रेजिस्टन्स या ठिकाणी घेईलच
कुठला 26,200चा, कारण या ठिकाणी PCR हा किती येणार आहे आपला, आता सध्याच्या कंडिशनला 1.46 आहे आणि या 25,200वर गेल्याच्या नंतर 1.6 पर्यंत किंवा 6.5 पर्यंत सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे ही रेंज टॉप सेलिंग झोन राहणार आहे. ठीक आहे. तर आपल्याला PCR, ऑप्शन चेन आणि चार्ट पॅटर्न या सर्वेचं कॉम्बिनेशन करून ऑप्शनमध्ये ट्रेड घ्यायचं आहे. त्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये चांगल्या प्रकारची ॲक्युरसी मिळते आणि चांगल्या प्रकारचे टार्गेटसुद्धा बुक करण्यास मदत होते. तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन चॅप्टरसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.